सोबतच्या सर्वांना जाऊन बराच वेळ झाला होता, पण अजूनही त्यांचा पत्ता नसल्यानं रतन त्यांना बघायला बारच्या दिशेने गेला. इकडे बारमध्ये खंबेच्या खंबे खाली करायचं काम सुरू होतं. रतन आल्यावर त्यानं रोहितला विचारलं, रोहित सर, अजून किती वेळ लागणार आहे? चला ना, नाहीतर घरी जायला खूप उशीर होईल. तितक्यात बेधुंद अवस्थेत एक जण म्हणाला, घरी? कुणाच्या घरी? आजची रात्र इकडंच. तोच कृष्णा आपल्या जागेवरून उठून एकदम रतनच्या जवळ आला आणि त्याच्या गळ्यात पडून म्हणाला, रतन भाऊ, सॉरी, मी तुमच्यावर ओरडलो. मला असं नव्हतं बोलायला पाहिजे. या सच्याचा राग उगाच तुमच्यावर निघाला. रतन इट्स ओके म्हणणार तो सचिनचा आवाज कानावर पडला. ए, सच्या कोणाला म्हणतो रे? नीट इज्जतीत नाव घ्यायचं. यावर कृष्णा म्हणाला, नाही घेत. काय करशील? मारतो का मला? हे वाक्य पूर्ण होत नाहीत तो सचिनने कृष्णाच्या पोटात लाथ घातली. बाकीच्या सगळ्यांना जास्त झाल्यामुळे जागेवरून नीट उठता येईना आणि सचिनला देखील आवरता येईना. त्यामुळे रतनला पुन्हा मध्यस्थी करायची वेळ आली, पण परिणामी दोघांपैकी एकाची झापड रतनला पडताच रतन बाजूला झाला आणि एकच गोंधळ उडाला.